नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं या बाबतीत अगदी सोप्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो अगदी प्रोफेशनल पद्धतीने तयार होणार आहे. तर इथे बघा काकीतले दोन्ही पॉइंट एकदम समोरासमोर आलेले आहेत, जे की बऱ्याच मैत्रिणींचे इथे प्रॉब्लेम्स येतात बघू शकता. दोन्ही बाजूचे पॉइंट आहेत ते आपले एकदम समोरासमोर आलेले आहेत. तसेच ब्लाउजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट येतं. तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज फिटिंग केला तर तुमचा ब्लाउज आहे तो एकदम सुंदर तयार होणार आहे. तर इथे बघा हा ब्लाउज आहे तुम्ही डबल लेयर स्लीव्ज मध्ये बनवलेला आहे. इथे बघू शकता डबल लेयर स्लीव्ज बनवलेली आहे, तरी देखील काकेतलं अंतर आहे ते स्लीव्हचं बरोबर 2.25 इंच आलेलं आहे मैत्रिणींनो. म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे जरी तुम्ही फ्रिल स्लीव्हची बाही आहे ती वेअर केली तरी सुद्धा. तर इथे बघा आपण ब्लाउज फिटिंग करायला सुरुवात करूया. तर इथे बघा शोल्डरला शोल्डर व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे फ्रंट पार्टचे. या पद्धतीने दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं शोल्डर आता आपण अर्धा इंचावरती स्टिच करून घेऊया. आणि शोल्डर जोडायचं कसं याचा पण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींनो. ज्यांचं शोल्डर जोडल्यानंतर ब्लाउज आहे तो गळ्यातून उतरतो त्यांच्यासाठी खास ट्रिक्स सांगितलेली आहे, तर चॅनलवरती जाऊन नक्की बघत चला. तर इथे बघा व्हिडिओमध्ये या पद्धतीने मी 1 इंचापर्यंत असं क्रॉसमध्ये जोडलेलं आहे, अर्धा इंच गळ्याच्या साईडने, आणि नंतर मग सरळ जोडलेला आहे. आणि इथे बाही जिथे लावतो आपण तिथे टीप आहे ती पॅक करून घ्यायची आहे नेहमी, म्हणजे काय होतं आपली बाही आहे ती तिथे व्यवस्थित परफेक्ट बसते. तर इथे बघा या पद्धतीने मी शोल्डर जोडलेला आहे. एकदम फिनिशिंग मध्ये आपले इथे शोल्डर जोडून झालेला आहे बघा. तर इथे आता तुम्हाला दुसरी महत्त्वाची टिप्स सांगते. बाही जोडायच्या अगोदर आपल्याला या पद्धतीने ब्लाउज आहे तो एकावरती एक ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की दोन्ही साईडचे मुंडा आहे तो आपले एकदम परफेक्ट आहेत की नाही. तर तो मी कसा चेक करत आहे बघा. तर इथे बॅक पार्टचा अगोदर आपल्याला मध्य काढायचा आहे. या पद्धतीने बॅक पार्टचा मुंडा आहे तो मी ठेवून घेतलेला आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं स्लीव जोडायच्या अगोदर जर आपण या पद्धतीने ब्लाउज चेक केला नाही मुंड्यामध्ये तर आपल्या पाठीच्या साईडला घोळ वगैरे येतो मैत्रिणींनो. तर इथे बघा एक्स्ट्राचा मुंडा जेवढा येत होता तेवढा मी कट करून घेतलेला आहे बॅक साईडचा. एकदम परफेक्ट आलेला आहे बघू शकता आता. आणि इथे मध्यावरती आपल्याला बॅक साईडला असं एक मार्किंग करून घ्यायचं असतं. हे मार्किंग आपल्याला फिटिंगला खूप उपयोगी पडतं मैत्रिणींनो. तर इथे बघा ही हुक साईड आहे आपली ती त्याच्यावरती ठेवायची आहे बरोबर. आणि या पद्धतीने आता फ्रंट आणि बॅक पार्टचं अंतर आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे. दोन्ही मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर आहे ते यायला हवं. तर येथे बघू शकता मी पिनअप करून घेतलेला आहे व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सेम ब्लाउज आहे तो या पद्धतीने फिटिंग करायचा आहे मैत्रिणींनो. यापुढे कधीच तुम्हाला ब्लाउजच्या फिटिंग बाबतीत प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर इथे बघा लूप पट्टी आहे ते आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढे घ्यायची आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा मी परत एकदा दाखवते. नंतर पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मुंड्याच्या इथे पण आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. आणि आता दोन्ही मुंड्यातलं अंतर हे अर्धा इंचाचं आहे का हे चेक करायचं बरोबर. कोपऱ्यातून अर्धा इंचाचं अंतर राहायला हवं. तर मुंड्याचा शेप बघू शकता तुम्ही. इथे थोडंसं फिटिंगच्या इथे एक्स्ट्रा येत आहे ते मी कट करून घेतलं. इथे बघा या पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली ब्लाउज स्टिच करताना तर ब्लाउजला कुठेही तुमच्या घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. ब्लाउज स्टिच झाल्यानंतर लगेचच बाही जोडायला गडबड करायची नाही. या सर्व टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, म्हणजे ब्लाउज तुमचा परफेक्ट येणार आहे. कुठेही पाठीच्या साईडला चुन्या वगैरे येत नाहीत मैत्रिणींनो. या पद्धतीने जर ब्लाउज तुम्ही फिटिंग केला तर. आणि इथे बघा साईडला जे एक्स्ट्राचं येत होतं ते मी कट करून घेतलं. तर इथे बघा मुंडा आहे तो पाठीचा मी व्यवस्थित ट्रिम करून घेते आता. जिथे एक्स्ट्रा दिसत आहे तिथे या पद्धतीने तो मी कट करून घेतला. तर आता दोन्ही साईडचे मुंडे आहेत त्यातलं अंतर आहे ते आपलं बरोबर अर्धा इंचाचं आलेलं आहे बघू शकता. आणि आकार पण एकदम प्रॉपर दिसत आहे. आणि ही पट्टी मी बरोबर त्या रेषेपासून पुढे ठेवलेली आहे बघू शकता. मी म्हटलं होतं की मी पुढे तुम्हाला दाखवते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर आता आपण बाही जोडायला सुरुवात करूया. तर त्या अगोदर इथे काय करायचं आहे बघा, सर्वात महत्त्वाची टिप्स. आता आपण मुंड्याचा आकार चेक करून घेतला आणि बाही जोडताना सर्वात अगोदर असं पट्टीने आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे शोल्डरच्या इथे. आणि नंतर जे एक्स्ट्राचं कापड दिसत आहे ते इथे मी कट करून घेते. तर इथे बघा अगदी फिनिशिंग मध्ये आपला मुंडा आहे तो आता परफेक्ट कटिंग करून झालेला आहे. आणि नंतर मग आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडायच्या अगोदर काय काय कटिंग कुठे करायचं ते मी तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे बघू शकता.
या पद्धतीने जर मुंडा कट केला तर तुमच्या शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम, तसेच पाठीला पाठीमागच्या साईडला आणि पुढच्या साईडला घोळ येण्याचे प्रॉब्लेम्स बिलकुल येणार नाहीत मैत्रिणींनो. तर इथे बघा आता स्लीव्ज मी तुम्हाला जोडून दाखवते. तर एक स्लीव्ज मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. इथे बघा बरोबर स्लीव्ज मी मध्यातून चेक करून घेतली बरोबर येत आहे की नाही. जर तुम्ही मध्यातून स्लीव्ह जोडत असाल तर तुम्ही मध्यातून स्लीव्ह जोडू शकता, किंवा मी इथे बघा चेक करून घेतलेली होती स्लीव्ह, तर बरोबर येत होती म्हणून मी डायरेक्ट जोडायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन सोडत मी इथे तुम्हाला आता स्लीव्ह जोडून दाखवते. इथे बघा स्लीव्ह जोडताना बिलकुल खेचायचं नाहीये कापड, आपल्याला अगदी हलक्या हाताने स्लीव्ह जोडायची आहे आणि मध्यावरचा पॉइंट आहे तो बरोबर शोल्डरच्या मध्यावरती यायला हवा. आणि ते बघा एकदम काटोकाट आपली स्लीव्ज आहे ती जोडून तयार झालेली आहे, कुठेही कमी पडलेली नाही. जर माझ्या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुमची स्लीव्ज आहे ती कधीच कमी पडणार नाही. आणि ते बघा आपण सपोर्टसाठी आतमध्ये अस्तरचं कापड लावलेलं आहे. आणि या स्लीव्हचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती टाकलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मैत्रिणींनो. तर दोन्हीही स्लीव्ज आहेत ते मी इथे जोडून घेतलेले आहेत परफेक्ट फिनिशिंगमध्ये. तर इथे बघा आता ब्लाऊज आपण प्रॉपर फिटिंग कसा करायचं ते बघूया. तर मेन महत्त्वाचा पार्ट आहे आपला ब्लाऊज फिटिंग कसा करायचा. तर इथे बॅक पार्टला मध्यावरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि ही एक्स्ट्राची पट्टी आहे आपली आय पट्टी, ती पुढे घ्यायची आहे त्या मार्किंग पासून बघू शकता, आणि नंतर मग तिथून पुढे आपल्याला पिनअप करायचं आहे. तर इथे मी पिनअप करून घेते व्यवस्थित. तर खास तुमच्यासाठी ब्लाऊज प्रॉपर फिटिंग कसा करायचा हा व्हिडिओ मी तुमच्याशी घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो. तर एका ताईची कमेंट येत होती खूप वेळा की ब्लाऊज फिटिंग कसा करता ते दाखवा, म्हणून खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणारा आहे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केला तर. तर हुक पट्टी आहे ती त्याच्यावरती ओव्हरलॅप करायची आहे आपल्याला आणि मग पिनअप करायचं आहे मैत्रिणींनो. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घातल्यानंतर आपण हुक पट्टी त्याच्यावरती येते आय पट्टीवरती, त्या पद्धतीनेच. आणि दोन्ही साईडला काखेच्या इथे दोन्ही पॉईंट जुळवत आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. आणि ते गळ्याच्या इथे पण मी व्यवस्थित पिनअप करून घेतलं. आता सगळीकडे व्यवस्थित पिनअप केल्यानंतर मग आपल्याला ब्लाऊजची परफेक्ट मापे टाकायची असतात, म्हणजे कुठेही आपला ब्लाऊज आहे तो चुकत नाही. ठीक आहे. तर सगळीकडे पिनअप करून झालेला आहे अगदी व्यवस्थित. तर इथे छातीचा चौथा भाग किती येतो, 34 छातीचा 8.5 इंच. तर बघा एकदम आतल्या फिटिंगच्या मार्किंग पर्यंत आलेला आहे, आपण जे कटिंग करताना मार्किंग केलेलं होतं तिथे. खालच्या साईडला 7.25 इंच मी कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे. तुमचा जेवढा काही येईल तेवढा तुम्ही टाकायचा आहे. आणि इथे बघा त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी पुढे मार्किंग करून घेतलेलं आहे 8.25 इंचावरती. आणि इथून 8.5 इंच मी छातीचं मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता लुकपट्टी सोडून. तर इथे बघा 17.5 इंच बरोबर परफेक्ट येत होता आणि खालच्या साईडला 14.5 इंच बरोबर कमरेचं मार्किंग आलेलं आहे. तर इथे बघा दंडघेरामध्ये आपल्याला फ्रिल स्लीवच्या इथे दंडघेराचं मार्किंग घ्यायची गरज नसते, डायरेक्ट सरळ आपल्याला मार्किंग आहे ते पुढे आखून घ्यायचं असतं मैत्रिणींनो. इथे बघा आता मी डायरेक्ट टीप टाकायला सुरुवात केलेली आहे फिटिंगची. अगदी सोप्या पद्धतीने मार्किंग कसं करायचं आहे छातीचं कमरेचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे फिटिंग करताना व्यवस्थित आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड आहे ते फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आणि इथे 2 ते 3 शिलाई आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. तर इथे मी आतून बाहेरून फिटिंग करत नाही मैत्रिणींनो, कारण की कपडा खूप जाड होतो आतल्या साईडला, कम्फर्टेबल वाटत नाही. जर तुम्ही आतून बाहेरून फिटिंग करत असाल तर त्या पद्धतीने केलं तरी काहीच हरकत नाहीये. या पद्धतीने सुद्धा एकदम ब्लाऊज आहे तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये फिटिंग होतो मैत्रिणींनो. आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून आपण ओव्हरलॅप पण करू शकतो कडेने, जर धागे दोरे निघत असतील तर. तर इथे बघा दुसऱ्या साईडचं फिटिंग करताना थोडंसं थांबायचं आहे काकेच्या इथे आणि नंतर दोन्ही पॉईंट बरोबर आहेत का नाही हे चेक करत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथे बघा 2 ते 3 टिपा आहेत ती मी मारून घेते व्यवस्थित. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना, बाही जोडताना व्यवस्थित कोणती काळजी घ्यायची आणि मुंड्याचा आकार, शोल्डरच्या इथं ब्लाऊज कसा कट करायचा आणि नंतर मग बाही जोडायची, हे खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत मैत्रिणींनो. तर एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला फिटिंगच्या बाबतीत कोणीही सांगणार नाही, एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये स्टिच करून तयार होणार आहे. तर इथे बघा ब्लाऊजचा फायनल लुक आणि इथे बघा आपलं काकीतले दोन्ही पॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत बाही जोडल्यानंतर. तर हा सर्वात मेन पॉईंट आहे ब्लाऊजच्या बाबतीत मैत्रिणींनो. तर इथे बघा दोन्ही पॉईंट आपले अगदी समोरासमोर आलेले आहेत. तर बऱ्याच मैत्रिणींचा हा पॉईंट आहे तो खालीवरती होतो, तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे टिप्स फॉलो करा, म्हणजे एकदम परफेक्ट ब्लाऊज तुमचा होणार आहे.
तर इथे बघा फ्रिल स्लीव्हज असून सुद्धा काठीतलं मार्जिन आहे ते एकदम परफेक्ट आपलं 2.25 इंचाचं राहिलेलं आहे. म्हणजे हा ब्लाउज घातल्यानंतर तुम्हाला अजिबात अनकम्फर्टेबल फील होणार नाही मैत्रिणींनो. एकदम प्रॉपर आपलं मार्जिन तिथे राहिलेलं आहे. आणि माझ्या पद्धतीने स्लीव्हज कटिंग केली तर एकदम प्रॉपर बसते मैत्रिणींनो. मी परत एकदा सांगत आहे, माझ्या चॅनलवरती भरपूर स्लीव्हचे व्हिडिओ पडलेले आहेत. तिथे जाऊन नक्की बघत चला. तसेच कटोरी ब्लाउज पण अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो माझा. भरपूर ताईंचे फीडबॅक आलेले आहेत तसे. तर इथे बघा आपला फायनल लूक ब्लाउजचा किती सुंदर झालेला आहे. आतमध्ये हे सपोर्टसाठी आपण बाही जोडलेली होती अस्तरची बघू शकता. अगदी कमीत कमी कपड्यामध्ये आपण डबल लेयर स्लीव्हज इथे मी तुम्हाला कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची ते दाखवलेलं आहे. तर आजचा हा ब्लाउज फिटिंगचा व्हिडिओ आणि टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान डेली व्हिडिओ घर बसल्या तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.